नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्निकल मेकॅनिकलचे टॉप 51 क्वेश्चन घेऊन आलेलो आहेत. व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे मेकॅनिकलचे टॉप 51 क्वेश्चन आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहेत तुमच्यासाठी. तर व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण. तर सर्वात आधी पहिला क्वेश्चन बघा. चला, द रेशियो सरफेस कन्व्हेक्शन रेजिस्टन्स इंटरनल कंडक्शन रेजिस्टन्स इज नोन ॲज. ऑप्शनमध्ये दिलेला आहे गॅस्ट्रॉप नंबर, बायोट नंबर, स्टॅन्टॉन नंबर, फ्रँडल नंबर. तर याचे जे आन्सर असणार आहे बी, बायोट नंबर हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. An ideal air compression cycle with clearance on PV diagram can be represented by process. तर याचे जे आन्सर असणार आहे बी, 2 adiabatic and 2 isobaric. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. The ratio of the thickness of thermal boundary layer to the thickness of hydrodynamic boundary layer is equal to Prandtl number n where n is. यांची माहिती सांगायची आपल्याला. तर याचे जे आन्सर असणार आहे ए, एक नंबरचं जे आहे करेक्ट आन्सर असणार आहे -1/3. त्यानंतर क्वेश्चन बघा. बाउंड्री लेअर इज डिफाईन ॲज. बाउंड्री लेअरची डेफिनेशन काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे अ थिन लेअर ॲट द सरफेस वेअर ग्रॅडियंट्स ऑफ बोथ वेलॉसिटी अँड टेम्परेचर आर स्मॉल. जर बी बघा, बी मध्ये दिलेला आहे अ थिन लेअर ॲट द सरफेस वेअर वेलॉसिटी अँड वेलॉसिटी ग्रॅडियंट्स आर लार्ज. सी मध्ये बघा ए थिक लेअर ॲट द सरफेस वेअर वेलॉसिटी अँड टेम्परेचर ग्रॅडियंट्स आर लार्ज. अँड डी मध्ये बघा अ थिन लेअर ॲट द सरफेस वेअर ग्रॅडियंट्स ऑफ बोथ वेलॉसिटी अँड टेम्परेचर आर लार्ज. म्हणजे की बोथ वेलॉसिटी अँड टेम्परेचर जे आहे लार्ज असते. तर याचे जे आन्सर असणार आहे ते करेक्ट डी असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. क्रिटिकल थिकनेस ऑफ इन्सुलेशन फॉर स्पेअर्स इज गिवन बाय. डी जे आहे करेक्ट आन्सर असणार आहे 2K/H. त्यानंतर क्वेश्चन बघा. विच सरफेस विल हॅव द लिस्ट इमिसिव्हिटी. तर याचे जे आन्सर असणार आहे सी, ॲल्युमिनियम फॉईल. त्यानंतर क्वेश्चन बघा. द प्रोसेस ऑफ हीट ट्रान्सफर फ्रॉम वन पार्टिकल ऑफ द बॉडी टू अनदर विदाउट द ॲक्च्युअल मोशन ऑफ द पार्टिकल इज नोन ॲज. तर कंडक्शन. ए जर आहे हे याचा आन्सर करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. द प्रोसेस ऑफ हीट ट्रान्सफर फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी स्ट्रेट लाईन विदाउट अफेक्टिंग द इंटरवेनिंग मीडियम इज नोन ॲज. तर याचं जे आन्सर असणार आहे ते सी ऑप्शनचं असणार आहे, रेडिएशन करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. हीट इज ट्रान्सफर फ्रॉम अन इलेक्ट्रिक बल्ब बाय. कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन, ऑल ऑप्शन आर करेक्ट. तर रेडिएशन जे आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. अजम्पशन मेड इन द फ्युरियस लॉ इज दॅट द हीट फ्लो. ऑप्शन दिलेला आहे बघा. इज इन स्टेडी स्टेट थ्रू अ सॉलिड मीडियम इन वन डायमेन्शन. तर ऑप्शन दिलेला आहे ओनली ए, ओनली बी, बोथ ए अँड बी, नॉन ऑफ दिस. तर बोथ जे आहे ए अँड बी हे दोन्ही पण जे आहे अजम्पशन आहे फ्युरियस लॉ ऑफ द हीट फ्लोचे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. अ थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल्स ऑफ वॉल वॅरीज अ K0 1 + BT. Then the temperature at the center of the wall as compared to that in case of constant thermal conductivity will be more. हे जे एक नंबरचा ऑप्शन करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. विथ इन्क्रीज इन टेम्परेचर थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ एअर इन्क्रीजेस. थर्मल कंडक्टिव्हिटी पण इन्क्रीज होणार जर टेम्परेचर जर वाढलं तर. त्यानंतर क्वेश्चन बघा. लिक्विड मेटल हॅव्हिंग हायेस्ट थर्मल कंडक्टिव्हिटी इज ऑफ सोडियम. जे लिक्विड मेटल म्हणजे हायेस्ट थर्मल कंडक्टिव्हिटी आहे सोडियमचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. मिनिमम थर्मल डिफ्युजिव्हिटी इज ऑफ रबर. जे बीचा ऑप्शन ते करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. क्रिटिकल रेडियस ऑफ अ हॉलो सिलेंडर इज डिफाईन ॲज आउटर रेडियस विच गिव्ज मॅक्झिमम हीट फ्लो. एक नंबरचं जे आहे ए करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचं क्वेश्चन बघा. हीट एक्सचेंजर्स आर यूज इन. तर बघा ऑप्शनमध्ये दिलेला आहे कंडेन्सर अँड बॉयलर इन स्टीम प्लांट, रेडिएटर्स, इंटरकूलर्स अँड प्रीहीटर्स, कंडेन्सर अँड इव्हापोरेटर्स इन रेफ्रिजरेटर्स अँड एअर कंडिशनर.
तर याचे ऑप्शन असणार आहे ओन्ली ए, ओन्ली बी, ओन्ली सी अँड चारही ऑप्शन. तर हे जे चारही ऑप्शन आहे ते हीट एक्सचेंजरसाठी यूज होतात. तर जे डी आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे, ABCD. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. ऑटोमोबाईल रॅडिएटर इज अ हीट एक्सचेंजर ऑफ क्रॉस फ्लो टाईप. जे सी ऑप्शन आहे ते करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. अकॉर्डिंग टू कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस ॲट ॲब्सोल्यूट झिरो, कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स रिड्युसेस टू झिरो. बी जे ऑप्शन करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. 3 स्टेट ऑफ मॅटर आर डिस्टिंग्विश विथ रिस्पेक्ट टू मॉलिक्युल्स बाय दी कॅरेक्टर ऑफ मोशन. डी जे ऑप्शन करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. दिस इज अकॉर्डिंग टू ॲव्होगाड्रोस लॉ. जे बी आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. स्पेसिफिक हीट ऑफ गॅस CP इज इक्वल टू CV ॲट ॲब्सोल्यूट झिरो. ए नंबरचं ऑप्शन करेक्ट असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑफ सॉलिड ओबेज डिबेज T3 लॉ ॲट लो टेम्परेचर. जे बी आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. इन रेडवूड विस्कोमीटर जे आन्सर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ विस्कोसिटी इज डिटरमाइंड. रेडवूड जे ए ऑप्शन आहे ते करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. अ रिव्हर्सिबल प्रोसेस. द रिव्हर्सिबल प्रोसेस काय सांगते तर ऑप्शन दिलेला आहे. मस्ट पास थ्रू अ कंटिन्युअस सिरीज ऑफ इक्विलिब्रियम स्टेट, लिव्ज नो हिस्ट्री ऑफ द इव्हेंट्स इन सराउंडिंग्स, मस्ट पास थ्रू द सेम स्टेट ऑन द रिव्हर्स पाथ ॲज ऑन द फॉरवर्ड पाथ. ऑल ऑप्शन आर करेक्ट. तर डी जे आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे. हे जे सर्व ऑप्शन आहे ते करेक्ट आहे रिव्हर्सिबल प्रोसेससाठी. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. रोटॅमीटर इज अ डिव्हाइस यूज टू मेजर. तर रोटॅमीटर जे डिव्हाइस आहे ते कशासाठी वापरलं जातं तर ऑप्शन दिलेला आहे. व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड इन पाईप्स, व्हेलॉसिटी ऑफ गेजेस, व्होर्टेक्स फ्लो अँड फ्लो ऑफ फ्लुइड्स. तर फ्लो ऑफ फ्लुइड्ससाठी वापरलं जातं. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. स्टेडी फ्लो ओक्युअर्स व्हेन. स्टेडी फ्लो केव्हा आढळतं तर प्रेशर डज नॉट चेंज अलॉंग द फ्लो, व्हेलॉसिटी डज नॉट चेंज, कंडिशन चेंज ग्रॅज्युअली विथ टाईम, कंडिशन डू नॉट चेंज विथ टाईम ॲट एनी पॉईंट. तर डी जे आहे ते करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. इफ द पार्टिकल्स ऑफ फ्लुइड अटेन such velocities that vary from point to point, magnitude and direction as well as from instant the flow is uniform, turbulent, स्टेडी फ्लो, लिनियर फ्लो. तर जे टर्ब्युलंट फ्लो आहे सी 3 नंबरचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. फ्लो ओक्युरिंग इन अ पाईपलाईन व्हेन अ वॉल इज बिंग ओपन इज. तर आन्सर असणार आहे अनस्टेडी. बी जे ते करेक्ट असणार आहे. त्यानंतरचं क्वेश्चन बघा. फॉर मेजरिंग फ्लो बाय अ व्हेंच्युरीमीटर इट शुड बी इन्स्टॉल इन. तर व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन आणि इन्क्लाइन लाईन विथ अपवर्ड फ्लो इन एनी डायरेक्शन अँड इन एनी लोकेशन. डी जे ते करेक्ट असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. अ स्ट्रीम लाईन इज डिफाईन ॲज द लाईन. स्ट्रीम लाईन डिफिनेशन सांगायचं आपल्याला तर याचं जे ऑप्शन आहे सी हे करेक्ट असणार आहे. ऑफ इक्वल व्हेलॉसिटी इन अ फ्लो. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. द पर्पज ऑफ सर्च टँक इन अ पाईपलाईन इज टू smoothen the flow of water, compensate friction losses in pipe, prevent occurrence of hydraulic jump, relieve pressure due to water hammer. हे जे आहे ऑप्शन डी जे करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. द रिझल्टंट अपवर्ड प्रेशर ऑफ अ फ्लुइड ऑन अ फ्लोटिंग बॉडी इज इक्वल टू द वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस बाय द बॉडी. दिस डेफिनेशन इज अकॉर्डिंग टू. ही जी डेफिनेशन आहे ती कशाची सांगली आहे तर बियॉन्सी, इक्विलिब्रियम ऑफ फ्लोटिंग बॉडी, आर्किमिडीज प्रिन्सिपल, तर बर्नॉलिस थेरम. तर सी नंबर जे आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल याच्या संबंधी हे जे आहे लिहिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. अ बलून लिफ्टिंग इन एअर फॉलोज द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, आर्किमिडीज प्रिन्सिपल, प्रिन्सिपल ऑफ बियॉन्सी. ऑल ऑप्शन आर करेक्ट. द बलून लिफ्टिंग इन एअर फॉलो द म्हणजे जे ऑल ऑप्शन दिलेलं लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, आर्किमिडीज प्रिन्सिपल, प्रिन्सिपल ऑफ बियॉन्सी हे करेक्ट असणार आहे. तर डी जे याचं आन्सर करेक्ट असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. हायड्रोलिक ग्रेड
line as compared to the center line of conduct. Hydraulic grade line as compared to the center line of conduct. त्याचे आन्सर असणार आहे शुड बी ऑलवेज अबव. ए नंबर ऑप्शन जे आहे करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. ए हॉट वायर ॲनोमीटर इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ. ते ऑप्शन दिलं प्रेशर ऑफ गॅसेस, व्हेलॉसिटी ऑफ गॅसेस, विस्कोसिटी ऑफ गॅसेस, विस्कोसिटी ऑफ लिक्विड्स. जे बी जे आहे व्हेलॉसिटी ऑफ गॅसेस ते आन्सर करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. ए पायझोमीटर कॅन नॉट बी यूज फॉर प्रेशर मेजरमेंट इन पाइप्स व्हेन. तर केव्हा नाही वापरला जात तर प्रेशर डिफरन्स इज लो, व्हेलॉसिटी इज हाय, फ्लूइड इन द पाईप इज अ गॅस, फ्लूइड इज हायली विस्कोस. तर फ्लूइड इन द पाईप्स इज अ गॅस म्हणजे जेव्हा फ्लूइड येते पाईपमध्ये तेव्हा जे पायझोमीटर आहे ते वापरलं जात नाही प्रेशर मेजरमेंटसाठी. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. फ्रिक्शन ड्रॅग इज जनरली लार्जर दॅन द प्रेशर ड्रॅग इन फ्लो पास्ट अँड एअरफॉइल. सी नंबरचा ऑप्शन करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. इफ वन ऑफ द wall moves in the direction of flow with uniform velocity while the other wall is stationary, then the resulting flow between parallel wall is called. तर क्यूएचएस फ्लो जे आहे सी नंबरचं करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. इन अ फ्लो फील्ड ॲट द स्टॅग्नेशन पॉईंट. जे बी जे दिसतो मला व्हेलॉसिटी ऑफ फ्लूइड इज 0. हे जे आन्सर करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. The ratio of the energy absorbed by the body to total energy falling on it is called. तर याचे आन्सर असणार आहे एक नंबरचं ॲब्झॉर्बिव्ह पॉवर हे असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. विस्कोसिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी इन द ट्रॅव्हल ऑफ अ बुलेट थ्रू एअर, वॉटर जेट इश्यूइंग फ्रॉम फायर एअर, फॉर्मेशन ऑफ सूप बबल्स, फ्लो ऑफ कॅस्टर्स ऑइल थ्रू अ ट्यूब. तर बघा या चारपैकी एक पण ऑप्शन जे आहे बरोबर नाही आहे. हा जो क्वेश्चन आहे हा चुकीचा आहे. यामध्ये असे काही क्वेश्चन पेपरमध्ये येऊ शकतात तर लक्षात असू द्या. इथं नोट दिलेला बघा की ऑल गिवन ऑप्शन आर नॉट एक्झॅक्ट ट्रू, सो बाय द कमिशन नो करेक्ट आन्सर इज गिवन. काही ऑप्शन चुकीचा म्हणजे होऊ शकते, कधी कधी येऊ शकते असा क्वेश्चन, तर याचा आन्सर नाही केलेलाच बरं राहते. त्यानंतर क्वेश्चन बघा. If pressure at any point in the liquid approaches the vapor pressure, liquid start vaporizing and creates pocket or bubble of dissolved gases and vapors. This phenomenon is the cavitation. जे आहे डी ऑप्शन करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. The fluid forces considered in the Navier-Stokes equation are. तर जे एक नंबरचा आहे ग्रॅव्हिटी, प्रेशर अँड विस्कस हे करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. Hydraulic grade line for any flow system as compared to energy line is below. जे बी दिलेला ऑप्शन ते करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. टू अवॉइड व्हॅपरायझेशन इन द पाईपलाईन, द पाईपलाईन ओव्हर द रीच इज लेड सच दॅट इट इज नॉट मोर दॅन. जे बी आहे 6.4 मीटर अबव द हायड्रोलिक ग्रॅडिएटर. जे करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. The locus of elevation that water will rise in a series of pitot tube is called energy grade line. Energy grade line म्हटलं आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. Pressure in pascals at a depth of 1 m below the free surface of a body of water will be equal to 9810 pascal. लक्षात असू द्या. त्यानंतर क्वेश्चन बघा. सर्ज वेव्ह इज अन एक्झाम्पल ऑफ. ते सर्ज वेव्ह कशाचं एक्झाम्पल आहे. स्टेडी युनिफॉर्म फ्लो, स्टेडी नॉन युनिफॉर्म फ्लो, अनस्टेडी युनिफॉर्म फ्लो, अनस्टेडी नॉन युनिफॉर्म फ्लो. हे जे डी जे ऑप्शन आहे ते करेक्ट असणार आहे. कशाचं एक्झाम्पल आहे तर सर्ज वेव्हचं. त्यानंतर क्वेश्चन बघा. क्विक रिटर्न मेकॅनिझम इज अन इन्व्हर्जन ऑफ फोरबार चेन, सिंगल स्लाइड क्रँक चेन, डबल स्लाइडर क्रँक चेन, क्रॉस स्लाइडर क्रँक चेन. तर जे बी आहे सिंगल स्लाइडर क्रँक चेन हे करेक्ट असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघा. इन अ मल्टिपल व्ही बेल्ट ड्राईव्ह व्हेन अ सिंगल बेल्ट इज डॅमेज इट इज प्रिफरेबल टू चेंज द कम्प्लीट सेट टू reduce vibration, reduce slip, ensure uniform loading, ensure proper alignment.
तर जे सी आहे इन्शुअर युनिफॉर्म लोडिंग ते करेक्ट असणार आहे. त्यानंतर शेवटचा जो क्वेश्चन आहे बघा, द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द कपलर लिंक in a 4-bar mechanism would experience no acceleration, only linear acceleration, only angular acceleration, both linear and angular acceleration. जे डी जे आहे ऑप्शनमध्ये ते करेक्ट असणार आहे. तर बघा अशा प्रकारचे आपले टॉप 51 क्वेश्चन होते जे मी तुम्हाला सांगितले आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब. खूप मुलं जे आहे व्हिडिओ बघत आहे पण सबस्क्राईब करत नाही आपल्या चॅनलला, तर असे करू नका. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसाल तर जॉईन होऊन जा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहणार. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.